नकोय मला. या चला गाडीत बसा, मी तुम्हाला घरी सोडतो. नाही नको. काय एवढं सगळं झाल्यावर सुद्धा तुम्हाला पायी जायचंय? आता बघितलं ना काय झालं. नाही नको. मी आज जाईन एकटीच. अहो वेडेपणा करू नका. वेळ बघा काय झाली. आजूबाजूला कोणीच नाहीये, सामसूम आहे सगळं. चला बसा गाडीत, सोडतो तुम्हाला. नाही यायचं मला. एकदा सांगितलं नवं. आपल्यात झालेले वाद हेवे दावे विसरा आता. बसा गाडी, तुम्हाला घरी सोडतो. घाबरू नका. नाही नको. येते मी. धन्यवाद. या बसा. नाही नको. हे बघा, मी तुम्हाला त्रास देतोय असं समजू नका. बसा. बरं ठीक आहे, तुम्ही चला. मी आहे तुमच्या सोबत, तुमच्या मागे. सोडतो तुम्हाला घरापर्यंत. हो ऐका माझं प्लीज. बसा. निघायचं. रमा आले नाही अजून. कसं तरी करून झोपवलं तिला. आत्ता उठून बसते ना, जपमाळ हातात घेऊन बसेल. ताईला आठवण येत नाही का? कधी येणार आहे ताई? मला आठवण येते. खरंय तुझं. अरे मला फारच उशीर झालाय व आज. खरं तर कामाचा चांगला उरक आहे तिला. कशाला एवढा उशीर झाला असेल? कसली अडचण आली नसेल ना तिला? नको बोलत असेल तर विचार करूस. मी जाऊन बघून येतो. अहो तुम्ही थांबा, पेंट्याला सांगते मी. थांबा. पेंट्या. काय? वाड्यावर जाऊन बघून येतो करा मला. आलो लगेच. त्याची काही गरज नाहीये.
काय ग काय झालं बोल ना रमा काय झालं रमा हे बघ माझ्याकडे बघ आणि मला खरं खरं सांग काय झालंय हा अगं मी काय विचारतोय हे रमा हे बघ मी तुला स्पष्ट विचारतो मला खरं खरं सांग काय झालंय म्हणजे भाऊंनी तुला काही केलं का त्यांनी मला काय त्यांनी मला काय त्या अंकुश भाऊनी तुला काही त्रास दिला का हा हे बघ मी असताना अजिबात घाबरायचं नाही त्यांच्या दबावाखाली नाही आपण मी तुला काही नाही होत त्यांना मला सांग काय झालं मी वाड्यावरून निघाले होते आणि रस्त्यात 3 गुंड्यांनी अडवलं मला आणि माझी छेड काढली तिथे ते अंकुश भाऊ आले पहिल्यांदा मला वाटलं की ते त्यांचेच गुंडे आहेत म्हणून तर त्यांनी मला वाचवलं त्यांच्यापासून आणि घरी बी आणून सोडलं म्हणजे भाऊंनी नक्की काही केलं नाही ना ती माणसं त्यांची नव्हती ना नाही उलट बरं झालं तर तिथे आले नाही तर त्यांनी रमा शांतो 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 चल घरी बाई माणसाने एवढ्या रात्रीचं निघू नये लोकांच्या नजरात चांगल्या नसतात
ठेवायच्या आधी गरम आहे, हात भासून येतो. काय चाकचूक करतोय रे? त्या नरड्यात मोटर बसवली का? किती आवाज करते चहा पिताना. हळू जरा, नाहीतर फुलपात्र बंद जाईल नरड्यात. घ्या आता माहेर येऊन चहा प्यायला पण टोमणे ऐकावे लागणार आहे का मला? ए पेंट्या, गप बस की. हं? का त्रास देतोय तिला? आणि चहाच प्यायला आले ना फक्त ती. दुसरं काही काम नाही तिचं माझ्याकडे. हो की नाही ग? घे बटर घे. आई समजताय बर का मला तू असं काही विचारते ते. अगं मी इथंच आले होते म्हणून म्हंटल जावं माहेरी, जरा आईच्या हातचा चहा प्यावा म्हणून आले होते. हा मग आईच्या हातचा चहा पिणं एवढंच काम आहे ना तुझं? दुसरं काही नाही ना नक्की? आता काही लिहून देऊ का? अगं लिहून कशाला देतेस? तू म्हणतेस म्हणजे तसंच असणार ना. गुणाची पोर आहे माझी. हा गुणाची. ए आई म्हणली ना गुणाची पोर तर गुणाची पोर. तू कशाला विषय वाढवतो रे? बर सुमे, एक काम होतं बरं का तुझ्याकडे माझं. हा काम म्हटलं की लागला ठसका. का हवा अडकली मोटरीच्या पंपात? गप रे तू. ऐक ना सुमे, माझं एक काम करशील का? बया हे तर उलटच झालं. तर तुझं काय माझ्याकडे काम निघालंय? काय नाही ग, आम्ही दोघं जरा गावाला जाणार आहे ना, तर रमान चिंगीला तुझ्याकडे 2 दिवस जरा ठेवून घेशील का? काय माझ्याकडं? का? अगं आता आम्ही गावाला जातो म्हणल्यानंतर तुझ्याकडे त्या राहिल्या ना तर मला काळजी राहणार नाही ना ग. अगं पण 2 दिवस तुम्ही चालले ना गावाला, घर थोडी सोबत घेऊन चालले. घर तर इथंच राहणार आहे, राहतील ते इथं. अगं पण त्या दोघींना एकट्यानं कसं ठेवायचं इथं? अगं दोघी आहे म्हटल्यावर एकट्या कशा राहतील? राहतील ते इथे. आणि हा आहे ना उपट सोंब्या. नको, हे तर नकोच ठेवायला. आणि एवढं सगळं जर साधं असतं ना तर तुला हात जोडायची वेळ झाली नसते माझ्या. काल जे काय झालं त्यामुळे डोळ्याला डोळा लागला नाही. काय 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 झालं काल? हा काय झालं? काय काय नाही, कालपासनं या पुरींचा विचार डोक्यात येऊन डोळ्याला डोळा लागत नाही माझा, असंच म्हणते मी. हो का? मी पण घरी एकटीच असायचे ना, माझी नाही कधी काळजी वाटली तुम्हाला? नाही ग, म्हणजे तू कशी हुशार आहेस ना, आणि त्या चालाक. त्या दोघी बिचाऱ्या साध्या पडतात म्हणून. या तेवढ्या साध्या आणि मी तेवढी फोडणीची नाही का? मरू दे. मी काय म्हणते ते काही हिला कोणी काही सांगू नका. काय हाताबाया पडायची गरज नाही हिच्या. मी आहे ना इथं, मी ठेवीन लक्ष. हे बाबा, तुझ्या भरोशा नाही राहायचा आम्हाला. भावी युवा नेते हे पक्षाची कामं असतात ना तुम्हाला. तिकडनं फोन आला की टनाटना उड्या मारीत जाशील. पोरींवर लक्ष ठेवणं गरजेचं, माहिती ना तुला पिंट्या? काय त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे म्हणजे काय? मला ना काही सांगणं चुकीचं आहे. त्याला आता गोंधळ. त्यापेक्षा एक काम करा ना, वाड्यावर का नाही विचारत तुम्ही? नाहीतरी कौतुक सोहळा चालूच असतो त्यांचा. बाईंना विचारून पहा, वाड्यावर ठेवून घेतलं तर बरं होईल तेवढंच, नाही का? तुझ्या डोक्यात विचार येण्याच्या अगोदर हा विचार माझ्या डोक्यात आला होता. पण म्हणलं आपण आपल्या घरातल्या माणसांना अगोदर विचारावं, नाही का? हो, मी जाऊन बायसाहेबांशी बोलूनच येते. अगं मामी, कशाला एवढी काळजी करते? मी आणि चिंगी राहू की? नको, मी आधी बायसाहेबांशी बोलून येते, मग बघू काय करायचं ते. अगं पण एवढं काय झालंय? त्यांना इथं ठेवू का तिथं ठेवू याचा एवढा काय विचार करते तू? काय झालंय असं? तू बटर खा, जाऊन ये. काय मी? चहा झाला का पिऊ? हा बटर घालली का? हा. आता काय पोहे करायला सांगू का? ए, तू जरा शांत राहा ना. तुझा तू चहा बटर खाता जा. खाणारच आहे. जा. शांत राहा ना, कसे लोक चालू करतो?
बाईसाहेब सरला तू? अगं तू आज गावाला जाणार होतीस ना? होय जी, नाही पण ते जरा बोलायचं होतं. बोल ना मग. म्हणजे कसं बोलू ते समजत नाहीये मला. पैसे हवेत का तुला नाही काही? जी, पैसे नको, वेगळंच काम होतं म्हणून आले होते. मग यायला जास्त वेळ लागणार आहे का? नाही तसं नाही, म्हणजे आम्ही दोघं, मी आणि हे गावाकडे चाललोय ना, तर पुरी घराकडे एकट्याच असतील आणि त्यांना तिथं तसं सोडायला नको वाटतंय मला. म्हणून म्हटलं त्या 2 दिवस तुमच्याकडे राहिल्या तर चालतील का? म्हणजे तुम्हाला चालणार असेल तरच हो म्हणा. म्हणजे अगं माझी काहीच हरकत नाहीये. येऊ दे त्यांना इथे आणि आपल्या आउट हाऊस मध्ये राहतील ना. काहीच हरकत नाही. आणि रमा इथे आली ना तर मला उलट बरंच आहे. उद्यापासून रोज तेजूचं ट्रेक चालू होतंय. रोज सकाळी तिला डबा करून द्यायचंय. आणि रमा जर इथे राहिली तर तिचा येण्या जाण्याचा वेळही वाचेल. आणि चिंकीकडे रमा लक्ष देईल जे, दोघांचा अजिबात त्रास होणार नाही तुम्हाला. अगं मी म्हटलं ना येऊ दे. उपकार झाले जे, येऊ जे. भाऊ ती कालची माणसं कोण होती? कुठली माणसं? ज्या माणसांनी काल रमाला रस्त्यात अडकून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला ती माणसं. ती दारुडी होती, गटर छाप कुठली. सोड ना, जास्त विचार करू नकोस. विचार करू नको, सोडून देऊ. अहो त्या माणसांनी काल माझ्या बहिणीला रस्त्यात अडवून त्रास देण्याचा प्रयत्न केला. कुणी नसताना तिला रस्त्यात गाठला आणि मी विचार नको करू, सोडून देऊ. मग आता काय करणार आहेस तू? भाऊ मी काय करेन ना मला नाही माहिती. मी त्यांना मारेन, मरेपर्यंत मारेन, नाही तर मारून टाकेन, मला नाही माहिती. हो, पाचवडचे रॅम्बो, जरा थंड घ्या. आणि काल आम्ही त्यांच्या कानाखाली अशा वाजवल्यात ना, ते ते आजपर्यंत दाताचा हिशोब करत बसले असतील. जरा थंड घ्या. भाऊ काय घ्यायचं ते मी ठरवतो. मला फक्त सांगा ती माणसं कोण होती आणि आता कुठे भेटली? हे बघा युवा नेते, उगाच इकडे तिकडे फालतूची एनर्जी वाया घालवू नका तुम्ही. त्यापेक्षा पार्टीच्या कामांमध्ये एनर्जी वाया घालवा, तिकडे लक्ष घाला. तुमच्या बहिणीला काही होणार नाही. मी आहे ना. भाऊ पण भाऊ थंड घ्या. आहे मी. येतो. ताई, ए ताई. चिंगी ये. अगं आत ये. बाईसाहेब, आजच्या मसाल्याच्या काय? भाजी. चिंगी अगं आत ये. ये. चिंगे, कधी आलीस तू? अगं ती केव्हाची हाका मारते तुला. माफ करा बाईसाहेब, मला आतमध्ये आवाज नाही आला. चिंगी, शाळेचा युनिफॉर्म छान दिसतोय तुला. हो, आणि तुझ्या ताईकडून कळलं मला, आधीच्या शाळेमध्ये तू पहिली यायचीस. आता ह्या शाळेमध्ये सुद्धा कायम पहिला नंबर आणायचा. हा, आणि पहिली आलीस ना तर माझ्याकडून बक्षीस तुला. खूप मन लावून अभ्यास कर. बरं, आता भूक लागली असेल ना? जास्त नाही, पण थोडीशी लागली. रमा, नाश्त्याला जे काही बनलं असेल ते दे तिला. जी बाईसाहेब. हो, आणि रात्रीचं जेवण सुद्धा इथेच करा. काही वेगळं करत बसू नको दोघींसाठी. आणि बाईसाहेब, आजच्या रस्सा भाजीमध्ये काळ्या मसाल्याचा रस्सा केला तर चालेल ना? हो चालेल ना, फक्त चिंगीला चालेल की नाही बघ. जास्त तिखट नको व्हायला तिला काही. बाय. अंकुश भाऊ, हा. अंकुश भाऊ. अरे, तू इथं काय करतोय? तुझा मेंदू काय गुडघ्यात आहे का? एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? तुला किती वेळा सांगितलंय, मी सांगितल्याशिवाय इथे यायचं नाही. एवढी काय आग लागली आहे? अव खबरच तशी आहे. बोल, लवकर बोल. अव ती रमा, तिचं काय? ती आणि तिची लहान बहीण
दोघी बी वाड्यावर राहायला आल्यात. बोला म्हणजेच काय, वाड्यावरचा पाहुणचार घेईपर्यंत मजल गेली यांची.